वादग्रस्त तलाठी बिल्लेवार यांनी जळगाव जामोद तालुक्यातील वाडी खुर्द, आसलगाव, धानोरा आणि इतर गावातील भूमिहीन नागरिकांच्या नावे शेती खरडून गेल्याचे करोडो रुपये टाकल्याचे प्रकरण चर्चेत आले आहे। त्यातच जळगाव जामोद तहसीलदारांनी यातील सर्व बोगस लाभार्थ्यांना 29 जुलै रोजी नोटीस बजावल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। 22 जुलै 2023च्या नैसर्गिक आपत्तीचे पैसे ज्यांच्या खात्यात गेले त्यांनी 80% रक्कम संबंधित दलाल भिका दांडगे यांच्या मार्फत तलाठी बिल्लेवार यांना देऊन उर्वरित 20% रक्कम स्वतः खर्चून टाकलेली आहे। त्यामुळे आता आपण पैसेच कुठून भरावे असा प्रश्न संबंधित बोगस लाभार्थ्यांना पडला आहे। त्यातच 25 जुलै रोजी वादग्रस्त तलाठी बिल्लेवार आणि मध्यस्थ दलाल भिका दांडगे यांच्या 2 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनामध्ये सुद्धा एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे 27 जुलै रोजी आसलगाव, वाडी खुर्द परिसरातील 14 बोगस लाभार्थ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मध्यस्थी दलाल भिका दांडगे विरुद्ध लेखी तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे। अरुण महादेव दांडगे यांच्यासह इतर 13 नागरिकांनी पोलिसांमध्ये ही लिखित तक्रार दिलेली आहे। बोगस लाभार्थ्यांचे नातेवाईक भिका दांडगे यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। भिका दांडगे आणि त्यांचा मुलगा अशोक व वसंता दांडगे, सून लता वसंत दांडगे आणि नातू वैभव दांडगे या सर्वांकडे आम्ही आमचे आधार कार्ड, बँक पासबुक दिले होते। आमच्या खात्यात आलेल्या पैशांपैकी 80% रक्कम आम्ही भिका दांडगे यांच्याकडे, अशोक आणि वसंत ह्या मुलाकडे, वैभव दांडगे या नातवाकडे तर काही रक्कम त्यांची सून लता वसंत दांडगे हिच्या खात्यामध्ये वळती केल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे। त्यानंतर जळगाव जामोद तहसील कार्यालयातून संबंधित पैशांचा भरणा करण्यासाठी या 14 जणांना आदेश आल्याने हे बोगस लाभार्थी कमालीचे घाबरले। त्यामुळे त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये येऊन भ्रष्ट तलाठी बिल्लेवार यांचा मध्यस्थी हस्तक दलाल भिका दांडगे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। एकाच गावातील एका समाजाच्या एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी भिका दांडगे विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याने आसलगाव आणि वाडी परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे सध्या रजेवर असल्यामुळे काल परवा रुजू झालेले प्रभारी ठाणेदार या संदर्भात काय कार्यवाही करतात याकडेच आता तालुकावासियांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। सदरून मी अरुण दांडगे असे सांगतो की बुवा आमची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे। श्री भिकाबू दांडगे यांच्याकडे आम्ही जे पैसे टाकतो सांगितले होते पण ते पैसे आमच्या खात्यामध्ये जास्तीचे आलेले आहेत असे आम्ही त्याला सांगलं व त्याने आमचे पैसे परत मागितले। आम्ही श्री भिकाबू दांडगे यांना पैसे परत दिले का त्यांनी सांगितलं की पटवारीचे नाव घ्या, पण पटवारीसाठी कोणी ना कोणी एक माणूस बसेलच असे आम्हाला असं वाटलं की बाबा हे पटवारीत बसेल आहेत म्हणून आम्ही ही रक्कम दिली। आता अशी आमची फसवणूक झालेली आहे। हे रक्कम देऊन फसवणूक झाली। आता आम्ही ते पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। दांडगे त्यांनी सांगितले की हे पूरग्रस्ताचे पैसे आलेले तुमच्या खात्यामध्ये। कोणी सांगितलं? हे भिकाजी गोविंदा दांडगे यांनी सांगितले आम्हाला की तुमच्या खात्यामध्ये पूरग्रस्ताचे पैसे आलेले आहेत, तुमचे घरं वाहून गेलेले म्हणून एवढी रक्कम येईल तुमच्या खात्यामध्ये आणि आमच्या खात्यामध्ये जास्त रक्कम आल्याशिवाय आम्ही म्हटलं त्याला की म्हटलं ही रक्कम इथली कशाला आली, आम्हाला एवढी रक्कम ना त्याच्या। तुमच्या खात्यात रक्कम किती आली? माझ्या खात्यामध्ये आलेले 93,000 रुपये। तुम्ही समोरच्याला किती दिले? समोरच्याला दिले मी ना पूर्ण ट्रान्सफर केली त्याच्या खात्यामध्ये रक्कम। कोण होतं? लता वसंता दांडगे यांच्या लक्ष्मीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। त्याची पोस्ट पावती माझ्याकडे आहे, सर्व खूप